नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये उच्च न्यायालयामार्फत कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत शिपाई पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आजकाल आपल्याला माहिती आहे की शिपाई पदासाठी फार कमी जागा प्रसिद्ध होत असतात। अशा वेळी जर तुम्ही या पदासाठी तयारी करत असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकाल। यामध्ये जर बघितला तर वेतन तुम्हाला 16,600 ते 52,400 पे स्केलमध्ये मिळत आहे। कायमस्वरूपी नोकऱ्या ज्यासाठी फक्त 7वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। डिटेलमध्ये आपण भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन नक्की क्लिक कराल। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे उच्च न्यायालयामार्फत। त्याच्या आधी काही महत्त्वाचे मुद्दे आपण या भरतीबाबतचे पाहणार आहोत, ज्यामध्ये फक्त 7वी पासवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी स्पेसिफिक मागितलेलं नाही। नोकरी एक्झाम सेंटर तुमचं महाराष्ट्रामध्ये राहील। वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार 16,600 ते 52,400 या पे स्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे। नोकरी किंवा जॉब प्रोफाईल तुमचं कायमस्वरूपी आहे। महत्त्वाचं म्हणजे आणखीन एक गोष्ट, अर्ज करण्यासाठी मात्र 50 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे। इतर ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 1,900 रुपये अशा प्रकारची फी आकारली जाते, या ठिकाणी मात्र 50 रुपये फी घेतलेली आहे। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांच्या मार्फत ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे। दिनांक 17/2/2025 ला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर बघा, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील शिपाई या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी 24 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे अशा एकूण 36 पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि 9 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करायची आहे। यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्हाला पे स्केल बघू शकता। एसटीचा पे स्केल 16,600 ते 52,400 अधिक नियमानुसार जे काही भत्ते असतील ते सुद्धा त्या ठिकाणी मिळत आहेत। नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत, तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता। सो तुम्हाला मी डिपार्टमेंट सांगितलं आहे, नंतर शिपाई पदाची माहिती सांगितली आहे। टोटल नंबर ऑफ वॅकन्सी तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील। 36 जागा या ठिकाणी टोटल भरल्या जात आहेत। 9 जागा वेटिंग लिस्टच्या राहणार आहेत आणि पे स्केल सुद्धा मी या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। वेटिंग लिस्ट जे असणार आहे ते 2 वर्षासाठी वैध राहणार आहे असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी अर्ज करण्यासाठी क्वालिफिकेशन बघा, उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असावा असं त्यांनी सांगितलं आहे। उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता लिहिता येणे आवश्यक आहे। उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम सदृढ आणि निर्व्यसनी असावा असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। सो या 3 गोष्टी असतील तर तुम्हाला अर्ज करता येईल। या व्यतिरिक्त दुसरं असं स्पेसिफिक क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे आणि मेजॉरिटी कॅन्डिडेट या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकतील। त्यानंतर बघा, पात्रतामध्ये वयोमर्यादा कशा प्रकारे राहील तर खुल्या गटासाठी 18 ते 38 वर्ष एज लिमिट राहणार आहे। अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीय किंवा महाराष्ट्र शासनाने निर्देश केलेल्या विशेष मागासवर्गीयांकरता 18 ते 43 वर्ष एज लिमिट राहील। विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 18 वर्ष हे मिनिमम एज लिमिट राहणार आहे। मॅक्झिमम एज लिमिट लागू नाही। सो या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। पहिल्यांदा तुमची अल्पसूची मित्रांनो त्या ठिकाणी शॉर्टलिस्टिंग होणार आहे। ऍप्लिकेशन केल्यानंतर शॉर्टलिस्टिंग नंतर तुमची चाळणी किंवा लेखी परीक्षा त्या ठिकाणी होईल। जी काय शॉर्टलिस्टिंग आहे त्यासाठी नागपूर खंडपीठ यांच्यामार्फत जी काय प्रोसिजर फॉलो केली जाईल त्यानुसार तुमचं शॉर्टलिस्टिंग पहिला होईल आणि त्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे। आता परीक्षेचे स्वरूप बघा, एक्झामचे कशा प्रकारे राहणार आहे। आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूची किंवा शॉर्टलिस्ट प्रमाणे 5 उमेदवारांना पुढील निकषाप्रमाणे निवड प्रक्रियेत सामोरं जायचं आहे, ज्यामध्ये चाचणी लेखी परीक्षा 30 गुणांची राहणार आहे। कमीत कमी 15 गुण तुम्हाला उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। लेखी चाचणी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न असतील, अर्थात ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स राहणार आहेत। परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण राहील। प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील। त्यानंतर शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी 10 गुणांची राहील आणि तोंडी मुलाखत 10 गुणांची, अशी टोटल 50 मार्कांची तुमची ही एक्झाम या ठिकाणी राहणार आहे। निवड प्रक्रियेचे एकूण गुण हे 50 या ठिकाणी राहतील। सो या बेसिसवर तुम्हाला तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी करता येईल मित्रांनो। यासाठी तुम्ही तयारी करू शकता। इतरही काही गोष्टी आहेत टिपमध्ये त्या मेन्शन केलेल्या आहेत, त्याही तुम्ही या ठिकाणी वाचू शकाल। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन नोंदणी शुल्क आणि त्याबाबतच्या सूचना, ज्यामध्ये उमेदवाराला अर्ज करताना SBI कलेक्टद्वारे या ठिकाणी मित्रांनो 50 रुपये फॉर्म फी भरायची आहे। सर्वांसाठी कॉमन फी आहे मित्रांनो, फार कमी आहे। तुम्ही प्रयत्न ऍटलीस्ट या ठिकाणी अर्ज करून ठेवू शकता। त्यानंतर बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। 18/2/2025 पासून 4 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। या दरम्यान तुम्ही फी सुद्धा त्या ठिकाणी भरणे आवश्यक आहे। पहिला SBI कलेक्टद्वारे फी भरायची आहे, त्याचा जो एक तुमचा ID मिळेल तो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे। जे BMCची जे काही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे बॉम्बे हायकोर्टची, माफ करा, त्यानुसारच ही सुद्धा रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे। एक चांगली संधी आहे, प्रयत्न करणे आवश्यक राहील। या भरतीचे संपूर्ण अपडेट्स मी आपल्या वेबसाईटवर सुद्धा अपलोड
अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।